हाय हॅलो सगळ्यांना. तर आजची व्हिडिओची सुरुवात जी आहे ना ती दुपारी झालेली आहे. म्हणजेच इथे आता वाजलेले आहेत 1:45 आणि इथे बघा आमची बच्चे कंपनी आता आज सुट्टी आहे. आज आहे संडे आणि आज आहे जागतिक योगा डे आणि पर्यावरण दिन पण आहे वाटतं आज, आणि शिवाय फादर्स डे सुद्धा आहे आज. तर आमची बच्चे कंपनीची चाललेली आहे इथे पाणीपुरीची पार्टी. तुम्ही बघू शकता इथे एकामागे एक गोळे चाललेले आहेत बघा. तर एवढे काही खात नाही, ते काय पापडच असतात पापडासारखे. आणि मग त्यांनी मला पण दिलेले आहे बघा. तर चला मी पण ट्राय करून बघते. मला शक्यतो हे फूड अजिबात आवडत नाही, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी किंवा मग चायनीज, हक्का नूडल्स, हे मला काहीही पदार्थ आवडत नाही. पण मुलांच्या आग्रह खातर कधीतरी गोड पाणीपुरी मी खात असते. तर हे बघा यांचं खूपच तुटून पडलेले आहेत सगळे. तर भरपूर सारी पाणीपुरी पोरांना आणलेली होती आणि त्यांचं चालू आहे. रमा, इंदू आणि दादा तिघंजणं खात होते गोड पाणीपुरी. तिखट तर त्यांना अजून चालत नाही. तर हे बघा चालू आहे मस्त पाणीपुरीचा एन्जॉय घेतात आहे आणि आज संडेचा पण एन्जॉय घेतात आहे. तर त्याच्यानंतर रमाचे नाटकं बघा. रमा अशी जोरजोरात कधी कधी ना अशी हसती ना की दुसऱ्याला खूप भारी आहे बघा. लय भारी वाटतं तिला बघून. सगळा थकवा अशी सगळा ताण वगैरे सगळं दूर होऊन जातं. आणि बोलायला इतकी फास्ट आहे. इंदू एवढी बोलत नाही पण रमा खूप बोलायला लागली. त्यानंतर थोडा वेळ गेला आणि परत लगेच खायला. म्हणजे त्यांना आंबे, रमाला खूप आंबे आवडतात हे बघा. तर ती बोलत होती खूप मस्त पप्पासारखी बोलत होती. पाठीमागे ना टी व्ही चालू आहे आणि टी व्ही चालू असला की कॉपीराईट मग मी तिचा आवाज घेतलेला नाही. तुम्हाला मोडमध्ये असते का तिचं सगळं ऐकायला, तुम्हाला तिचं बोलणं. ती आता खूप बोलायला लागली. तिला आंबा लागत होता तर मग चला आता तिला आंबा कापून देऊ आपण. तर हे बघा आंबा कापून दिल्यास तिची सुरुवात झालेली इथे एकामागं एक. मी तर सांगितलं होतं तिला एक फोड दे म्हणून आमच्या आजीला, तर ती सुद्धा दिली नाही. तिनेच खाऊन घेतली. तर म्हटलं चला आता नंतर कापला का मग देऊ आजीला. तर हे बघा तिचं चालू आहे खायचा चुरका, एकामागं एक. नंतर दादा पण आला होता, दादाला पण दिला थोडासा. दिवसभर आमचं हेच चालू असतं. हे बघा दादा टी व्ही पुढे उभा आहे, त्याला कार्टून वगैरे लागतात. त्याच्यानंतर लगेच संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळ झाली. दिवस माझा असा संध्याकाळचे 6:45 वाजलेत. ते बघा कशा खेळतात ते संध्याकाळच्या. हाय रमा इंदू पडशील बाळा, पडशील. चल ग, यायचं नाही कुठं. बसल्यावर का दोघी मला म्हणते आई बस उतरायचं आहे का? हा उतर ना, उतर. आत्याला हाय करा दोघी. चला आत्याचा फोन आला बरं का गे. मारा. त्यानंतर घरात आलो. तुम्ही बघितल्या ना मुलींच्या मारामाऱ्या कशा होतात. अचानकच त्या दोघीजणी कधी एकमेकीला जीव लावतात, नंतर मारामाऱ्या करतात. आणि आता इथे बघा भाजीपाला आणलेला आहे. तर मला आहे ना ह्या शेवग्याच्या शेंगा आहे ना खूप आवडल्या. अगदी कोवळ्या आणि जाड लुसलुशीत, म्हणजे गरेदार म्हणतो ना आपण, तसल्या शेंगा आहेत. अजिबात वातड वगैरे वाळलेल्या अशा नाही आहेत. आणताना अशा शेंगा आणायला पाहिजे. कधीतरी चांगलं काम केलं. त्याच्यानंतर रमा आता आमची बटाटे आणि पिठाचा खेळ चालू आहे. तिचा चपात्या करत होती. अद्रक पण आणलेला आहे बघा इथे. तर पावशेर अद्रक किंवा अर्धा किलो आणलं तर ते परवडतं. टोमॅटो आणलेले आहेत बघा किती लाल मस्त टोमॅटो आणले. भेंडी आणलेली आहे, प्लस हिरवी मिरचीसुद्धा आणलेली बघा अर्धा किलो. तर मी काही या पिशवीमधूनही काढलेली नाही आहे अजून. बटाटे पण आणले होते त्यांनी आणि आम्ही सकाळी पण घेतलेले बटाटे. आत्ता बघा 11:45 वाजत आलेले आहेत आणि आजचं काम जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे बघा हा एक ब्लाऊज झालेला आहे प्रिन्सेस कटचा, प्लस हा बघा हा एक ब्लाऊज झालेला आहे प्रिन्सेस कटचा. एकदम सिंपल गोलगळा, मागचा पुढचा फक्त इकडे आपण ह्याला अशी पायपिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर हा डिझाईनचा ब्लाऊज थोडासा अपूर्ण राहिलेला होता,
प्रिन्सेस कटमध्येच आहे. तर ह्याची डिझाईन ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ काय मला काढायला आत्ता सध्या वेळ नाही आहे. तर हे बघा, ह्या अशी ही डिझाईन बनलेली आहे बघा. बोटनेकचा ब्लाऊज आहे, प्लस ह्याला आहे ना इथे स्लीव्हजला आहे बघा. ह्या पद्धतीने असे पाईपचे लटकन लावलेले आहेत आणि पपची स्लीव्ज आहे बघा अशी. तर म्हटलं चला आता व्हिडिओचा शेवट करायचा आहे. तर मी आत्ता रात्रीचं काय करते तर तेच तुम्हाला सांगते. हे बघा, तर ही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. ही डिझाईन जर का कोणाला शिकायची असेल तर नक्की कमेंट करून पण सांगा ही डिझाईन कोणाला शिकायची म्हणून. तर आत्ता एक ब्लाऊज कट केलेला आहे. हा ब्लाऊज आहे, हा आता आपल्याला कट करायचा होता. तर याचं संपूर्ण अस्तर जे आहे ना ते इथे मी कट करून घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊज आहे आणि पपची स्लीव्ज आहे. तर हा ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर होईलच. तर म्हटलं व्हिडिओचा एंड करते आत्ता, म्हणून म्हटलं चला दाखवू. आणि आत्ता किती वाजले ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, कटोरी ब्लाऊज आहे. तर पॅटर्न नाही काढत मी. हे बघा, इथं डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग केलेली आहे. 34 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे हा. कोणाला जर काही कटिंग शिकायची असेल तर नक्की मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल. शिकायची असेल ही कटिंग खूप सोपी कटिंग आहे. अगदी कमीत कमी 5 ते 7 मिनटामध्ये ब्लाऊज माझा कट झालेला आहे. पण आता ना लेट झालं आहे, त्याच्यामुळे मी ना आता जाणार आहे झोपायला. आता हॉलमध्ये आलेलो आहे. इथं किती वाजले ते पण तुम्हाला दाखवते मी. तर पाहू शकता, इथे तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, आत्ता वाजलेले 11:10 झाली. मशीनच्या रूममधून आले आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवू. तर चला पुन्हा एकदा इकडे आलेले आहे मशीनच्या रूममध्ये. आत्ता ब्लाऊज जो आहे ना तो मला इथे कट करायचा होता. हा बघा, तर अस्तर तर तुम्ही बघितलंच मी कट केलेलं आहे. आणि किती वाजले ते पण बघितलं आहे. आज आहे ना माझी तब्येत कालपासून बरी नाही आहे. अगोदर माझा थोडासा घसा दुखत होता, कणकण पण होती, ताप पण आलेला मला. पण आत्ता आहे ना आज उठल्यापासूनच मला गिळायला खूप त्रास होतात. टॉन्सिल्स उठलेले आहेत माझे खूप. त्याच्यामुळे ना मला औषधं आणलेत मुलाने आणि आता ते मी घेतले. म्हटलं चला मग जागरण करण्यात काहीच अर्थ नाही आहे. एकदा आपण औषधं घेतले म्हटल्यावरती आराम केलेलाच बरा. तर हा ब्लाऊज जो आहे तो मी तुम्हाला उद्या, याच्याबरोबर अजून एक ब्लाऊज आहे मापाचा म्हणजे अजून एक शिवायचा आहे. त्यांचा मापाचा माझ्याजवळच आहे. तर हा ब्लाऊज जो आहे तो आपण स्टिच केलेला होता. तर याला 8 ते 10 महिने झालेले आहेत. अगदी परफेक्ट बसलेला आहे त्यांना. आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे डबल ब्लाऊज जे आहे ते टाकायला, आणि 3 चक्रा झालेले आहेत आत्तापर्यंत त्यांच्या. त्याच्यामुळे मलाही कसं तरी वाटतं आहे, म्हणून आता त्यांचे ब्लाऊज जे आहे ते आपण आता घेतलेले आहेत. याच्याबरोबर अजून एक ब्लाऊज आहे, तो पण उद्या कटिंग होईल. तर ब्लाऊज झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करील. आज माझ्या अवताराकडे काही बघू नका. मी गोळ्या घेतल्यामुळे ना मला प्रचंड असं घाम पण येतो आहे आणि वातावरणात एवढं दमट वातावरण झालेलं आहे की मला श्वास घ्यायलासुद्धा खूप त्रास होतो आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, सगळ्यांना बाय बाय.